नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी हो का, ह्याच्यात दूध तापवलं पातेल्यात आणि हो का ह्या गाडग्यात चहा केलाय. तर आता हे आपला तंदुरी चहा तयार झालाय. हो का, एवढा हे इतकं वारं सुटलंय, पण ह्या वाऱ्यात सुद्धा हो का चूल राहिली. कसं असं माहितीये का, आपल्या मनातून श्रद्धा असली का सगळ्याच गोष्टी होतात. फक्त आपल्या मनात पाहिजे बघा कुठली पण गोष्ट. चहा प्यायचं. मंडळी चहा प्यायचं. मंडळी हे चहाच वेगळा लागतात. तुम्ही कधीतरी या, मग तुमच्यासाठी आवर्जून चहा करते. आणि ही चहा पिल्यावर बघा आयुष्यात चहाची चव तोंडात राहते, कधीच माणूस विसरत नाही. आणि मंडळी किती पण मोठी घरं बांधले का, तर माझं असं म्हणणं आहे की चुलीसाठी एक रूम आवर्जून पत्र्याची बाजूला ठेवा, की ज्यावेळेस आपली इच्छा होईल चुलीवरचा स्वयंपाक, चुलीवरचा चहा, चुलीवर पापुड्या भाजलेल्या आरावर, ते सगळं करण्यासाठी तीच खरं जुनं ते सोनं असते बघा. थोडं अंगण सडा टाकायला, शेणानं सारवायला राहू द्या आणि चूल घालायला थोडी जागा राहू द्या. नाहीतर शेवटी मग सगळं काय सोडूनच जायचंय की काय सांगा बरं. घर काळे झाले का आणि काय झाले काय, आनंद महत्वाचा असतो. किती पण मोठं करू द्या, किती कमवू द्या, सुख आणि आनंद नाही भेटल्यावर काय आळ खायचा ना. तर या मग चहा प्यायला. चला मग पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबा मंडळी, तुम्हाला मी चहा वतायला दाखवते. खाली सांडू नको बरं का, नाही तर काय खरं नाही होत. हो का, आता वाटीत कप ठेवलाय, कारण कारभाराने वॉर्निंग दिली चहा खाली सांडू नको. तर हो का बघा, आता ही आपली झाली बशी आणि हे झाला कप. तर का आता असं दोघं जण नवरा बायको जोडीने चहा पितात. तर आता काय त्याला सप्तपदी करताना शपथ घेतली होती एकमेकाला साथ द्यायची, तिकडे तुम्ही जाता तिकडे येईल आणि जिथं तुम्ही म्हणताल तिथं चूल घालून स्वयंपाक करेल. झालाय चहा. तर कारभारी घरात